आज ना मी भेंडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ट्राय केली होती आणि खूप छान टर्नआउट झाली होती. म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. सगळ्यात आधी ना मस्त फ्रेश भेंड्या घ्यायच्या, त्या धुवून घ्यायच्या आणि पुसून पण घ्यायच्या आणि त्यानंतर ना त्यामधून कट करून घ्यायच्या. आपण स्टफ भेंडी बनवतो त्या पद्धतीने. त्यानंतर भेंडीमध्ये भरण्यासाठी एक मसाला रेडी करायचा. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि आपलं चवीपुरतं मीठ ऍड करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि आपली अशी थिक पेस्ट तयार करून घ्यायची. आपण भरल्या वांग्याला कसा मसाला रेडी करतो अगदी तसाच आहे आणि सेम त्या पद्धतीनेच आपल्याला भेंड्या सुद्धा भरून घ्यायच्या आहेत. आणि भेंड्या सगळ्या भरून झाल्यानंतर एका साईडला कढई ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल ऍड करायचं. तेल छान कडकडीत गरम झालं ना, त्यामध्ये हिंग टाकायचं, जिरे टाकायचे आणि ठेचलेला लसूण ऍड करायचा. लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपण ना कढीपत्ता ऍड करणार आहे. कढीपत्त्याने टेस्ट खरंच खूप छान येते. कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये लगेच आपल्या ह्या भेंड्या भरलेल्या त्याच्यामध्ये ऍड करायच्या आणि छान अशा परतून घ्यायच्या. याच्यावरती आपण झाकण ठेवणार नाही, कारण झाकण ठेवलं तर भेंडीला चिकटपणा येतो आणि मग ती खायला अजिबात टेस्ट लागणार नाही. त्यामुळे आपल्याला तेलामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं हलवत ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने शिजवून देखील घ्यायची आहे. एक 10-15 मिनिटात आपली भेंडी तयार होते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.